दूताचा मरेला संदेश, प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभु स्तुति करूं, प्रभु से आभार गीत गाऊं. हर्षाने प्रभु स्तुति करूं, प्रभु से आभार गीत गाऊं. स्तुति आराधना करूं चला, स्तुति आराधना करूं चला. गाऊया प्रभुला जय जयकार, चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया. चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया. असे पवित्र मिस्सा बलिदान स्वर्गवासी सेबॅस्टियन मॅथ्यू कोरिया यांच्या स्मरणार्थ समर्पित करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वर पित्याचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हास लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनींनो, ही पवित्र रहस्य साजरी करण्यास आपण पात्र बनावेत म्हणून क्षणभर शांत राहून पश्चातापी अंतकरणाने प्रभूकडे क्षमेची याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनी जवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने वहिगईने मी फार पापी केली आहेत. माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी धन्य मरिया तर देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करून आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
प्रभु दयाळा, प्रभु दयाळा, प्रभु दयाळा दया कर. प्रभु दयाळा, प्रभु दयाळा, प्रभु दयाळा दया कर. ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा दया कर. ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा दया कर. प्रभु दयाळा, प्रभु दयाळा, प्रभु दयाळा दया कर. प्रभु दयाळा, प्रभु दयाळा, प्रभु दयाळा दया कर. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनाना देव शांती देव. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखी नीत. प्रभु देव पित्या, प्रभु परमेशा, विश्वेच्या स्वर्गेच्या शक्तिशाली. जमाहुनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा, प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनगणना परेश को भरा, प्रभु दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पाप हारी, दया आम्हावरी करी भरा. पतित पावना जग पाप हारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. ऐसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह. परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनाना देव शांती देव. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ व दयाळू परमेश्वरा, तुझ्या कृपेमुळेच आम्ही तुझी योग्य अशी सेवा आणि भक्ती करू शकतो. आमच्या श्रद्धेप्रमाणे आचरण करण्यास आणि तू अभिवचन दिलेल्या सार्वकालिक जीवन प्राप्तीची आशेने वाट पाहण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. मलाकी या पुस्तकातून घेतलेले वाचन. मी थोर राजा आहे आणि राष्ट्रात माझ्या नामाची भीती धरतात, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आता याजक हो, तुम्हास ही आज्ञा होत आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या नामाचा महिमा व्हावा ह्यासाठी तुम्ही मन
ऐकून मन लावले नाही तर मी तुम्हावर शाप पाठवीन आणि तुमचे आशीर्वादच शाप करीन. तुम्ही मार्ग सोडून गेला आहात. धर्मशास्त्राच्या मार्गात पुष्कळास ठोकर खाण्यास तुम्ही लावले आहे. तुम्ही लेव्याचा करार बिघडविला आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. ह्यास्तव मी तुम्हास सर्व लोकांपुढे तुच्छ आणि नीच केले आहे, कारण तुम्ही माझ्या मार्गाने चालत नाही आणि माणसाची मुरवत धरून न्याय करता. आम्हा सर्वाचा एकच पिता नाही काय? एकाच देवाने आम्हाला उत्पन्न केले नाही काय? असे असता आम्ही एकमेकाचा विश्वासघात करून आपल्या पूर्वजांचा करार का मोडतो बरे? प्रभूचा शब्द. प्रतिसाद. हे प्रभो मला शांतीने सांभाळ. हे प्रभो मला शांतीने सांभाळ. हे परमेश्वरा, माझे मन गर्विष्ठ नाही, माझी दृष्टी उन्मत्त नाही. मोठमोठ्या आणि मला असाध्य अशा गोष्टीत मी पडत नाही. प्रतिसाद. हे प्रभो मला शांतीने सांभाळ. खरोखर मी आपली वृत्ती स्वस्थ आणि शांत ठेवली आहे. दूध तुटलेले बाळ आईच्या कुशीत विसावते, त्या बाळासारखा माझा जीव अंतर्यामी विसावतो. प्रतिसाद. हे प्रभो मला शांतीने सांभाळ. हे इस्रायला, ह्यापुढे सर्वदा प्रभूवर आशा ठेव. प्रतिसाद. हे प्रभो मला शांतीने सांभाळ. पौलाचे थिमती लोकाकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. आपल्या मुलाबाळांचे लालन पालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. आम्हास तुमच्याविषयी कळवळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्त्याच्या दानाचे देण्यास नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरिता आपला जीवही देण्यास राजी होतो. बंधूंनो, आमचे श्रम आणि कष्ट यांची आठवण तुम्हास आहे. तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस कामधंदा करून तुम्हापुढे देवाच्या सुवार्त्याची घोषणा केली. आम्हीही देवाचे निरंतर उपकार स्तुती यामुळे करतो की तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वाचन स्वीकारले, ते माणसाचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले, आणि वास्तविक ते असेच आहे. हे तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांकरिता कार्य करत आहे. प्रभूचा शब्द आहे. जयघोष. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काहीही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. मत्ती लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेली वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू लोकसमुदायास आणि आपल्या शिष्यास म्हणाला, शास्त्री आणि परुषी
हे मोशेच्या आसनावर बसले आहेत. ते जे काही तुम्हाला सांगतील ते सर्व आचरित आणि पाळत जा, परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका, कारण ते सांगतात पण तसे आचरण करत नाहीत. जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटही लावायचे नाहीत. आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते ती करतात. ते आपली मंत्रपत्रे रुंद आणि आपल्या झग्याचे गोंडे मोठे करतात. जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थळातील उच्च आसने, बाजारात नमस्कार घेणे आणि लोकांकडून गुरुजी म्हणून घेणे त्यास आवडते. तुम्ही तरी आपणास गुरुजी म्हणून घेऊ नका, कारण तुमचा गुरु एक आहे आणि तुम्ही सर्व भाऊ भाऊ आहात. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गात आहे. तसेच आपणास स्वामी म्हणून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त होय. पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. जो कोणी स्वतःला उंच करील तो नमवला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. Hypocrisy is dangerous, but beauty is humility. ढोंगीपणा हा धोकादायक आहे, परंतु नम्रता हे मानवी जीवनाचं सौंदर्य आहे. ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनींनो, धार्मिकता आणि आध्यात्मिकता यामधील मूलभूत फरक काय आहे ही आजची उपासना आपल्यासमोर मांडत आहेत. धार्मिक जीवन प्रत्येक जण जगतो, परंतु यामध्ये बऱ्याच वेळेला कर्मकांडाला मनुष्य बळी पडत असतो. धार्मिक चालीरीती, रूढी परंपरा किंवा धार्मिक नियम, उपासना या सगळ्या गोष्टीमध्ये आपण एकरूप होत असतो आणि प्रत्येक जण धार्मिकतेने जीवन जगून आपलं जीवन प्रकाशित आणण्याचा प्रयत्न करतो. याला माणसाची बाह्य कृती असं म्हटलेलं आहे. आणि आध्यात्मिकता काय आहे? आध्यात्मिकतेमध्ये मनुष्य स्वतःला कधीच उंचावित नसतो. तो परमेश्वराच्या वचनानुसार जीवन जगतो. ख्रिस्त जसा वागला ते ख्रिस्त केंद्रित जीवन जगतो. आत्मकेंद्रित जीवनाला दूर सारून ख्रिस्त केंद्रित जीवनाद्वारे असंख्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्त पुरवतो. त्याला आध्यात्मिक जीवन असं म्हटलेलं आहे. एक तरुण आपल्या जीवनामध्ये खूप आनंदी आणि खुश होता. त्याला वाटत होतं की आपलं जीवन परिपूर्ण आहे, आपल्या जीवनामध्ये कुठलाच गुणदोष नाही आहे, आपल्या जीवनामध्ये सर्व काही ख्याली खुशालीचं चाललेलं आहे. परंतु वारंवार वर्षातून 2 ते 3 वेळा तो आपला एक गुरु होता, एक आध्यात्मिक सल्लागार, स्पिरिच्युअल डायरेक्टर त्याचा होता. त्याच्याकडे तो जात होता. आणि एक दिवस तो आपल्या या आध्यात्मिक सल्लागाराकडे भेटायला गेला आणि त्याला म्हणाला की माझं जीवन पहिल्यापेक्षा अतिशय आनंदाने चाललेलं आहे, कुठल्याच प्रकारचा अडथळा नाही, कुणाशी माझा वाद नाही आहे. आणि अशा वेळेला त्याचे गुरु त्याला म्हणाले, लव युअर एनिमी, तुझ्या शत्रूवर प्रेम कर. हा तरुण निघून गेला. काही दिवस भरले आणि त्याच्या रुटीन चेकअपप्रमाणे, म्हणजे आपल्या गुरुला ज्याप्रमाणे तो भेटायचा तसं 3 ते 4 महिन्यानंतर त्याला भेटण्यास गेला आणि गुरुला पुन्हा म्हणतो, आय हॅव नो एनिमीज. तेव्हा गुरुने त्याला सांगितलं, डू नॉट बोस्ट, याविषयी अहम बाळगू नको, यामध्ये गर्विष्ठपणा करू नको, स्वतःला उंच करू नको, कारण अजूनही तुझा संघर्षाची सामना झालेला नाही, अजूनही तू जीवनात वादळ अनुभवलं नाही, वादग्रस्त अशा विचारामध्ये तू पडलेला नाही आहेस, तुझ्याबरोबर कोणाचं झगडणं झालं नाही. परंतु या सामाजिक प्रवासामध्ये जेव्हा तू स्वतःला वाहून घेशील, संघर्ष होईल, तुझी वादग्रस्त होईल, तुझ्या स्टेटमेंट लोकांना आवडणार नाहीत, अशा वेळेला तुझे शत्रू वाटतील. म्हणून मी तुला म्हणालो की लव युअर एनिमी. ह्या तरुणाला वाटत होतं की माझ्या जीवनामध्ये परिपूर्णता आहे, पण गुरुच्या एका शब्दाने त्याच्या जीवनातील चिंतन बदललं आणि त्याला जाणीव झाली की आता माझ्याकडे एनिमी नाही आहे. मी जेव्हा म्हणतो की मला कोणी शत्रू नाही आहे, परंतु मी माझाच त्यामध्ये शत्रू झालेलो आहे.
की माझ्यामध्ये मी एक अशा प्रकारची चौकट तयारी केलेली आहे की मी माझ्या स्वतःमध्येच डोकावून पाहतो, त्यामुळे मला बाह्य जगामधील आव्हानं आणि प्रलोभनं याचा कुठल्याच प्रकारचा उपयोग जो आहे किंवा त्याचा परिणाम जो आहे तो कळत नाहीत. ज्याप्रमाणे आपले समर्थक असतात माझे प्रिय बंधू भगिनींनो, त्याच प्रमाणात प्रत्येकांचे विरोधक असतात. अशा पहिल्या वचनाचे मलाकी संदेष्टा, ज्या मलाकी संदेष्टाला मंदिराच्या उपासनेचा संदेष्टा म्हणून गणलं गेलेलं आहे. आणि पहिल्या मुद्द्याच्या अंतर्गत जिथे आजचं चिंतन आहे ते म्हणजे कर्मकांड आणि उपासना. त्यामध्ये आध्यात्मिकतेविषयी बोलताना प्रभू येशू ख्रिस्त डायरेक्ट शास्त्री परुषी, वडीलजन, तेव्हाचे याजक वर्ग यांना खडसावून सांगतो. कारण त्यांच्यानुसार मान सन्मान, सत्ता, प्रतिष्ठा, अधिकार, टायटल्स, सोशल स्टेटस ह्या गोष्टी म्हणजे आध्यात्मिकतेचा भाग होतं. आणि म्हणून मलाकी संदेष्टा अतिशय प्रखरपणे त्यांना सांगतो, ह्यास्तव मी तुम्हा सर्व लोकांपुढे तुच्छ आणि नीच केले आहे, कारण तुम्ही माझ्या मार्गाने चालत नाही आणि माणसांची मुरवत धरून न्याय करता. कठोर शब्द आहे, कानाला ऐकणं कठीण आहेत, परंतु अशासाठी सांगितलं गेलेले आहेत की आध्यात्मिकतेचा एक चुकीचा कवडसा त्यांनी घेतलेला आहे आजूबाजूला. आणि त्यांच्यानुसार ही आमची आध्यात्मिकता आहे, हे आमचे मोशेचे नियम आहेत, हे आमचं तोरा आहे, बुक ऑफ द लॉ आहे, हे पंचग्रंथानुसार. आणि ती लेवीय तिसरं पुस्तक आहे ज्यामध्ये मांडलेले 613 नियम आहेत. त्या 13 नियमानुसार आम्ही वागतोय. म्हणून तिकडे जो रब्बी होता, ज्याला गुरुजी म्हटलं गेलं जायचं, तो रब्बी लोकांबरोबर मिसळायचा. जो तिकडे याजक होता फक्त याजक वर्गांशी होता. जो राजा होता तो राजाशी वागायचा. पण येशू ख्रिस्त ही सिस्टीम बदलून टाकतो. जीसस चेंजेस दिस सोशल सिस्टम. ही सामाजिक जी रूढी परंपरा समाजामध्ये रुतलेली गेलेली होती, ती लोक जे बाह्य वर्तुळात वावरत होते परंतु अंतरण वर्तुळातून स्वतःमध्ये त्यांनी गोवून घेतलेलं होतं, प्रभू येशू ख्रिस्त अशा त्यांच्या या आंतरवर्तुळातून त्याला बाहेर काढतो, त्याला बाह्य वर्तुळाकडे नेतो. आणि येशू ख्रिस्त स्वतःहून कोणाची निवड करतो? जकातदार, पापी आणि याजक. जी परंपरा होती की रब्बी म्हणजे गुरुजी यांनी दुसऱ्या कुठल्याच खालच्या जातीच्या लोकांबरोबर मिसळायचं नाही आहे, हा कायदा होता, मोशेचा नियम होता माझ्या प्रिय बंधू भगिनींनो. आणि हे सगळे सोशल टबूज जे होते ते येशू ख्रिस्त बदलून काढतो. तो अशा लेवलला येतो की तिथे सामाजिक परिस्थिती जी अडचणी होती त्याला त्यामुळे त्रास होणार होता, तरी देखील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो येशू ख्रिस्ताने त्यांना पुढे केलं. आणि त्यांनी असं विधान देखील केलेलं आहे की कसबिनी, जकातदार आणि पापी तुमच्या अगोदर स्वर्गात जातील. कारण ते लोक जी श्रद्धा अंगीकारतात, जरी ते पापी असले तरी त्यांच्या आध्यात्मिकतेमध्ये खोट नाही आहे. त्यांना परिवर्तनासाठी जेव्हा हाक दिली जाते तेव्हा ते येतात आणि त्यांच्यात बदल घडवून आणतात. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त याचे वर्गीकरण करत आहे. ह्यामध्ये समाजातील जी लोकांना वाटतं की आम्ही उच्च आहोत, एव्हरीथिंग अंडर माय कंट्रोल, सगळं काही माझ्या अधिपत्याखाली आहे, माझ्या नियंत्रणामध्ये आहेत, आणि देर इज नोबडी टू चॅलेंज मी. इव्हन काही लोक देवापेक्षा स्वतःला उंच करतात, आय कॅन ऑल्सो बाय गॉड, मी देवाला देखील विकत घेऊ शकतो. आणि काही चर्चेमध्ये असं चाललेलं आहे, काही ठिकाणी असं चाललेलं आहे की धर्मगुरू याजक वर्ग बाजूला चाललेला आहे आणि एखादा दुसरा कोणी येऊन ते चर्च चालवतो. ही सत्यता आहे, आपल्या वसईमध्ये पण इकडे तिकडे आपल्याला आढळेल. परंतु यामुळे काय होतंय, ही माणसं धार्मिक का, ही आध्यात्मिकतेने परिपूर्ण आहेत का? की माझी भूमिका एक सेवकाची असली पाहिजे. मी एक सेवक म्हणून जेव्हा माझी भूमिका पार पाडत असतो तेव्हा माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, वी विल बी नेवर कॉल्ड हिपोक्रिट्स. नाहीतर येशूने हे जे धर्माचे कायद्यांचे जे पुढारी होते त्याला हिपोक्रिट शब्द वापरला नसता, त्याला ढोंगी म्हटलेलं नसतं. कारण यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे होते. आणि मलाकी संदेशही बोलतोय आणि प्रभू शब्द याला जोड देतो दुसऱ्या वचनामध्ये. मग दुसरा मुद्दा आजच्या चिंतनातला आहे की प्रभू शब्दाची ताकद. आणि संत पौल थेसलोनिकरास दिलेल्या पत्राद्वारे आपल्याला सांगतो, आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे तर तुम्हाकरिता आपला जीवही देण्यास राजी होतो. देवाचे दान नाही तर जीवही देण्यास राजी होणे म्हणजे देवशब्द जो आपण उदरी स्वीकारलेला आहे त्याला जन्माला घातलं पाहिजे.
जे प्रेम दोन धाग्याने एकत्र जोडलं जाते आणि नवीन जीव उदयास येतो, त्याप्रमाणे देवशब्द माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण जेव्हा आपल्या अंतःकरणात घेतो, ज्याप्रमाणे एखादी स्त्री उदरात बाळाचं संगोपन करते, तिचे विचार, तिचे आचरण आणि तिची कृती जी शब्दांची देवाणघेवाण करते, त्याचा परिणाम जसा त्या गर्भात असलेल्या त्या जीवावर होतो, तसाच मनुष्य आपल्या जीवनात ज्याप्रमाणे आचरण करतो त्याचप्रमाणे ते जीवनाचं नवीन बाळ जन्माला येत असते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवशब्दाला अनुसरून एक असं एक उदाहरण आहे की एका शाळेच्या बरोबर बाहेर शाळा येण्यापूर्वी असा एक होल्डिंग लागलेला होता, बोर्ड होता, आणि या बोर्डवर मुलं खेळणाऱ्याचं एक चित्र होतं आणि त्याच्यावर कॅप्शन होतं, डू नॉट प्ले ऑन द रोड. रस्त्यावर खेळू नका. कोणीतरी शहाण्या व्यक्तीने येऊन डू नॉट शब्द खोडून काढला आणि शब्द ठेवला प्ले ऑन द रोड. असंख्य लोकांना त्यामुळे चुकीचा मेसेज, संदेश गेला. मुलं रस्त्यावर खेळायला लागली, अपघात वाढू लागले, गर्दी वाढू लागली, ट्रॅफिक जाम होऊ लागलं. कोणीतरी छेडछाड केली, शब्दाला वेगळा अर्थ दिला आणि या शब्दाला अनर्थ निर्माण झाल्या कारणाने अपघात होऊ लागले. देवशब्दांबाबतीत देखील शास्त्री पुरुषी आणि समाजामध्ये देखील जी खोटे संदेश ते आहेत, त्याच देवशब्दाची फोड करून वेगळा चुकीचा अर्थ देत आहेत. बायबलची वचनं घेऊन तिथे सैतानपूजक जो गट आहे तीच वचनं वापरतात, पण त्यामध्ये सैतानाला उंचावून देवाला दुय्यम स्थान देतात. जसं ख्रिस्तीजनांचं बायबल आहे तसं सैतानपूजकांचं देखील बायबल आहे. हे सत्य स्वीकारणं कठीण आहे. मध्यंतराच्या काळामध्ये एक 7-8 वर्षापूर्वीची घटना आहे की आपल्या प्रत्येकांच्या ओटीवर असं एक पुस्तक फेकलं गेलं होतं, कॅथलिक फेथ. काळा रंग त्याला होता आणि त्याच्यामधील जी वचनं होती, सुरुवात बायबलच्या वचनांची, परंतु संपूर्ण पुस्तकामध्ये सगळी निगेटिव्हिटी, नकारात्मकपणा भरला गेलेला होता. सैतानाविषयीची उंचावलं गेलं होतं आणि परमेश्वराला दुय्यम स्थान दिलं गेलेलं होतं. आणि कोणीतरी ती सगळी गोळा केली आणि त्याची मग राख रांगोळी केली गेली. एकच श्रद्धावंत जो कुठेतरी बहकून गेलेला होता, त्याला वाटलं की परमेश्वराचं सामर्थ्य आता मला मिळालेलं आहे. जसं एदेन बागेमध्ये त्या सैतानाने भुरळ घातली आणि आदम एवेला सांगितलं की तुम्ही या झाडाचं फळ खा, देवा समान बनाल. आणि जी चूक त्यांच्याकडून घडली त्यामुळे जगात पाप शिरलं. तीच घटना आजही समाजामध्ये खोटे संदेष्टे, खोटे प्रवक्ते, खोट्या याजकाकडून घडत आहे. हे दुर्दैव आहे. आणि दुसरं वाचन आपल्याला याविषयी सांगते की देवशब्दामध्ये छेडछाड करू नका. एक शब्दाची छेडछाड झाली, डू नॉट शब्द काढला गेला आणि त्या ठिकाणी अपघात घडले. आणि तिसरा मुद्दा दिलेला आहे तो म्हणजे बाह्य प्रकारची धार्मिकता आणि आंतरिक प्रकारची धार्मिकता. माझ्या जीवनाची धार्मिकता कशामध्ये आहे, त्यामधील पहिला मुद्दा जो आहे की आपण अधिकाराचा आदर केला पाहिजे. वी नीड टू रिस्पेक्ट दी ऑथॉरिटी. आणि आपली ऑथॉरिटी कोणाकडून आहे? देवाकडून आहे. म्हणून चर्चने दिलेले नियम, चर्चने दिलेली तत्व, चर्चने दिलेली उपासना, ह्यामध्ये आपण छेडछाड नाही करू शकत. जे लिहिलं आहे ते लिहिलं आहे. आणि येशूने सांगितलं या पुस्तकात अशा कितीतरी गोष्टी आहेत त्या लिहिल्या गेलेल्या नाही आहेत, परंतु त्या जाणीवपूर्वक सांगाव्या लागतात. म्हणून वी हॅव कॅटेकिझम ऑफ द कॅथलिक चर्च. ख्रिस्त सभेचा श्रद्धाग्रंथ ज्याला CCC असं म्हटलेलं आहे, उपासनेचा ग्रंथ आहे, बायबलची कॉमेंट्रीज आहेत. ह्यानुसार जे उपदेश आम्ही करतो ते केवळ आमचं नसते, त्याला दैवत्वाची जोडी असते, परंतु त्याला देवशब्दाची गोडी असते. आणि हे जोडूनच हे विवेचन तुमच्यापुढे मांडलं जातं. म्हणून पहिला मुद्दा आहे अधिकारपदाचा आदर करायचा, ज्याप्रमाणे ते लोक मोशेचे आसनाचा आदर करायचे. दुसरा मुद्दा आहे धार्मिकतेचं फाजील प्रदर्शन करू नका. हा दुसरा मुद्दा सांगितलेला आहे जो शुभवर्तमानच्या अंतर्गत शास्त्री पुरुषाला अनुसरून केलेला आहे की आपण आपल्या धार्मिकतेचं प्रदर्शन नाही करायचं. मी धार्मिक आहे ही मला समोरची व्यक्ती माझं आचरण पाहून, माझी वागणूक पाहून, माझी प्रवृत्ती पाहून मला सांगितलं पाहिजे हा देवाचा माणूस आहे, ही देवाची व्यक्ती आहे. त्यासाठी देवाचं भय पाहिजे, देवाचे नियम पाळले गेले पाहिजेत.
चर्चमध्ये येताना मला त्या मंदिरामध्ये 1 तास मिळतोय ना, तो 1 तास मी काढलेला आहे. दॅट इज नॉट फॉर द फॅशन, दॅट इज नॉट फॉर द शो ऑफ, पण ते फक्त देववचनाला अनुसरण आहे. ही उपासना आहे. देवाच्या जवळ राहायचं आहे मला. म्हणून फॉर एक्झाम्पल एखादा गायन मंडळातील सभासद गात असेल, तिथे डिवोशन नसेल आणि प्रेझेंटेशन असेल, त्याला बोथड अशी भक्ती म्हणतात. किंवा एखादा वाचन करताना स्टाईल मारत असेल, ते वाचन होत नाही, ते प्रेझेंटेशन होत आहे, सादरीकरण घडते. म्हणून देवशब्द केवळ वाचला जातो त्या ठिकाणी, घोषविला जात नाही. वी नीड टू प्रोक्लेम अँड नॉट टू रीड. म्हणून वाचकांचे शिबिरे असतात. कोणीतरी सांगितलं आम्हाला की फादर, आम्ही एवढी शिक्षित आहोत, तुम्ही काय शिबिर घेता, आम्हाला काय वाचता येत नाही का? तुम्हाला वाचता येतं. तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही प्रतिष्ठित आहात, पण देवशब्द घोषविण्याची एक पद्धत असते. तो न्यूजपेपर वाचतो तसं आपण वाचू शकत नाही. ते एखादी नॉवल वाचते तसं वाचलं जात नाही आहे. त्याला प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. तो कसा मी उंचावतो, त्याला कसा मी एलिव्हेट करतो, ह्यावर ते विसंबून आहे. म्हणून त्या ठिकाणी धार्मिकतेचं प्रदर्शन नसावं. तिसरी मत म्हणजे पदाचा त्या ठिकाणी आदर असावा. चौथा मुद्दा आहे की नम्रपणा त्याच्यामध्ये पाहिजे. जे व्यक्ती धार्मिक जीवन जगत असताना एक नम्रपणा, विशेष करून चर्चमध्ये येताना जर नम्रपणा असेल, म्हणून चर्चची बऱ्याच वेळेला जर येरुशलेममधील आपण दारं बघितली तर आपल्यासारखी अशी मोठी नाही आहेत, नॅरो गेट्स आहेत, अरुंद आहेत. आणि ती अशासाठीच आहे माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, की श्रद्धावंतांनी ओणवं झालं पाहिजे. येशू ख्रिस्त ओणवा कधी झाला? माडीवरच्या खोलीमध्ये. आपली त्यांनी बाह्यवस्त्र काढली, म्हणजे जो उच्चपणा स्वर्गीय पित्याकडून त्याला मिळालेला होता, राजांचा राजा, देवपुत्र, ते काढलं बाहेर त्याने आणि तो मानवपुत्र झाला. मानवपुत्र झाला, बाह्यवस्त्र बाहेर काढली, रुमाल गुंडाळला. हे रुमाल गुंडाळणं हे सामान्य माणसाचं प्रतीक आहे. आणि मग त्याने पाणी घेऊन पद धुतले. एखाद्या सेवकांनी मालकाचे पाय धुवावे तसे येशू ख्रिस्त ओणवा झाला आणि त्याने त्याचे पद धुतले. त्याने आपली मंत्रपदे उंचावली नाहीत. मी देवाकडून आलेला आहे, देवपुत्र आहे, हे त्याला बदलायचं होतं. सामाजिक ही जी सोशल सिस्टीम परिस्थिती होते, हे जे सोशल शीर्षका होती, येशूला बदलायचे होते. आणि म्हणूनच तो ओणवा झाला. हे बाह्यवस्त्र जेव्हा काढतो ना, म्हणजे आउटर ॲटिट्यूड काढतो, तेव्हा आपण इनर ॲटिट्यूडमध्ये चांगल्या प्रकारे वावरतो. आणि प्रभूने आपल्याला ती कृपा द्यावी, शक्ती द्यावी. वाच्या उपासनेच्या अंतर्गत माझी आध्यात्मिकता वाढवण्यासाठी माझी धार्मिकता मी तपासली पाहिजे. माझं देवळात येणं, माझं वागणं आणि मी देवळात जाताना इतरांशी वागणं, ह्याद्वारे परस्परांशी असलेलं नातं आपल्याला जोपासता यावं. आणि जी नम्रता ख्रिस्ताने आपल्याला ओणवून शिकवली आहे, त्या नम्रतेचे आपल्याला भोगते होता यावं. या कृपेसाठी आम्ही समदे प्रार्थना करूया. आमेन. आपण उभे राहूया, ख्रिस्ती श्रद्धा व्यक्त करूया. नाईस इन क्रीन. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य आणि अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर, पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हा मानवासाठी आणि आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. आणि त्याने पवित्र आत्म्याच्या युगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाच्या आमदानीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले. तो अधोलोकात उतरला आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला. तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे आणि जिवंताचा व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी वैभवाने पुन्हा येणार आहे. या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा याच्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यांच्यापासून निघतो. पिता आणि पुत्र याच्या समवेत त्याला भसतात आणि गौरवितात. तो संदेशामार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक ख्रिस्तीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो.
पापक्षमेसाठी बाप्तिस्मा मान्य करतो. मेलेल्यांचे पुनरुत्थान, भावी जगातील जीवन याची मी वाट पाहतो. आमेन. माझ्या बंधू आणि भगिनींनो, आमच्या तारणाचे रहस्य साजरे करण्यासाठी ख्रिस्ताकडे आम्ही इथे एकत्र जमलो आहोत. परमेश्वर पित्याकडे आपण आपल्या विनंत्या सादर करूया. आपलं उत्तर असेल, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. बोलूया, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, धर्मगुरू व व्रतस्थ यांना प्रभू येशूचा सर्वश्रेष्ठ व एकमेव गुरु आहे ह्या सत्याची भाविकांना जाणीव करून देण्यास पवित्र आत्म्याची कृपा व चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या राजकीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी आपल्या नागरिकांना इतर देशात सन्मानाने राहण्यासाठी जगातील सर्व देशांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यास प्रयत्न करावे व जगात शांती नांदवावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभूच्या वचनाशी आपल्याला प्रामाणिक व विश्वासू राहता यावे व येशूच्या वचनाप्रमाणे आपल्याला आध्यात्मिक जीवन जगण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. परमेश्वराच्या अगाध दयेची आपली श्रद्धा दृढ व्हावी. आपल्या जीवनात सत्य, न्याय व प्रेम यास आपल्याला अग्रस्थता देता यावी. तसेच आपल्याला दुःखात, अडचणीत व अपयशात ख्रिस्ताकडे आशेने पाहण्यास आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मग्रामातील सर्वांवर, विशेष करून जे आजारी आहेत अशांवर परमेश्वराचा आशीर्वाद असावा. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. उद्या विवाहबद्ध होणाऱ्या वधूवरांवर परमेश्वराचा आशीर्वाद यावा व त्यांच्या वैवाहिक जीवन फुलावे, बहरावे. तसेच त्यांचे संसार सुख समाधानाने व आनंदाने बहरावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोड्या वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. आमच्या श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. भगिनी, तुमचे माझे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. हे दयाळू परमेश्वरा, आमच्या पवित्र समर्पणाचा स्वीकार कर व समर्पणामुळे आमच्या पापांची क्षमा कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही दिलाविली आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावीत. हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे
तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. पाप सोडून सर्व बाबतीत तू त्याला आम्हासारखे बनवलेस. आम्ही त्याच्यासारखे बनावे, ख्रिस्त आम्हामध्ये प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे, हा तुझा यात हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञा पालनाद्वारे आम्हाला आता परत मिळाले आहे. आणि म्हणून हे प्रभू सर्व दूत व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. हे प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्व इच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा येशूने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्याला दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व या मधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाचे व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आमची सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त याचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप फेलिक्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या देवावर विस्तंभून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ पूज्य प्रेषित आणि युगानुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ता ठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. आमेन. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, शे नाव पवित्र मानले जावो, शे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर,
आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा जाणाऱ्या येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना जो दयेच्या साहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्याधिकार गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीव्य असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जग पाप हारता परमेशा को करा सोडी दया दया धारा आम्हावरी प्रभुवरा. जग पाप हारता परमेशा को सोडी दया दया धारा आम्हावरी प्रभुवरा. जग पाप हारता परमेशा को करा शांती वर्षा आम्हावरी प्रभुवरा. आम्हावरी प्रभुवरा. आम्हावरी प्रभुवरा. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाचे पापे दूर करणारं हे परमेश्वराचं कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या स्वर्गीय साक्रामेंताद्वारे आमच्या अंतकरणात तू नवा आशादी पेटवतोस. आम्हावरील तुझ्या प्रेमाद्वारे आम्हामधील तुझे मुक्तिकार्य अखंड चालू ठेव आणि आम्हाला सार्वकालीन सुखाकडे ने. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. सामान्य काळातील 31वा रविवार. आजची उपासना कोलबाग गाव परिवाराने सादर केली, त्यास विशेष धन्यवाद. येत्या रविवारची उपासना उंगणबाट गाव परिवार सादर करील. वेदी सेवक सेविका यांची सभा दर रविवारी संध्याकाळी 4 वाजता देवळात असते. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 वाजता प्रथम ख्रिस्तशरीर साक्रामेंट स्वीकारणाऱ्या मुलांचे धर्म शिक्षणाचे वर्ग दररोज देवळात असतील. पालकांनी वेळेवर मुलांना पाठवावे. सोमवारी संध्याकाळी 7च्या मिसानंतर पवित्र आत्म्याठाई स्तुती आराधना प्रार्थना प्रबोधन चर्चमध्ये होईल. आपण मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी. परीक्षा असल्यामुळे येत्या मंगळवारी दृढीकरणाचा वर्ग होणार नाही. पुढच्या रविवारी नेहमीप्रमाणे वर्ग होईल, याची कृपया विद्यार्थ्यांनी नोंद ठेवावी. रमेदी माता फेडरेशन वर्धापन दिनानिमित्तानं स्थापन केलेल्या सोडालीच्या मध्यवर्ती समितीची सभा बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:15च्या मिसानंतर देवळात होईल. सर्व स्त्रियांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी. प्रथम ख्रिस्तशरीर साक्रामेंट स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7च्या मिसानंतर चर्चच्या विस्तार भागात असेल. दोन्ही पालकांची उपस्थिती बंधनकारक असेल. सर्व गायन मंडळाची संयुक्त सभा येत्या बुधवारी 8 नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या मिसानंतर चर्च हॉलवरती होईल. सर्व गायन मंडळाच्या सभासदांची उपस्थिती बंधनकारक असेल. बाल समन्वयक व संडे स्कूल शिक्षक यांची संयुक्त सभा येत्या गुरुवारी 9 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता चर्च विस्तार भागात होईल. समाजसेवा मंडळ उत्तर बसी यांचा 65वा वर्धापन दिन शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ठीक 4:30 वाजता संत जोसेफ हायस्कूल या ठिकाणी संपन्न होईल. जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थिती दर्शवावी. येत्या रविवारी लग्न असल्या कारणाने संध्याकाळची मिसा 5 वाजता न होता 4:30 वाजता होईल, याची भाविकांनी नोंद ठेवावी. होली स्पिरिट युवा संघ नंदाखाल आयोजित आंतरक्रीडा स्पर्धा इंडोर गेम्स दिनांक 14, 15 व 16 नोव्हेंबर रोजी आयोजित केले आहेत. प्रवेश अर्ज व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठविले जातील. गेल्या रविवारचे दान रुपये 1,02,390. संत विन्संट डी पॉल संस्थेचे दान रुपये 69,258. गेल्या बुधवारचे दान रुपये 22,870. सर्व मृत भाविकांच्या दिवसाचे दान रुपये 41,650. 2 नोव्हेंबर सामुदायिक मिसाचे हेतू रुपये 1,03,150. आपल्या प्रेमळ अवतार्याबद्दल धन्यवाद. आशीर्वादासाठी कृपया उभे असा. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्माचा आशीर्वाद आपणावर येवो. चा सुवार्ता घोषविण्यास तुम्हास पाठविण्यात येत आहे. सिनेटसाठी प्रार्थना. हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन आम्ही तुझ्या समोर उभे राहतो. तो आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस. आमच्या हृदयात तू वस्ती कर. आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कर. त्या मार्गाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत. अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव. अन्यायाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस. हे पवित्र आत्म्या, तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू दे, म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू आणि सत्याच्या योग्यतेच्या मार्गापासून आम्ही भरकटणार नाही. पिता आणि पुत्र यांच्या ऐक्यात सर्वत्र आणि सर्व काळ कार्य करतोस. तुझ्याकडे सर्व आम्ही मागतो. आमीन. प्रीतीचे उंच निशाण गाओ, प्रभूचे गौरव गा. नरा प्रीतीचे उंच निशाण गाओ, प्रभूचे गौरव गा. मुक्ती प्रदात्या येशूला गौरवशाली
प्रभूचे गौरव गान, गाओ प्रभूचे गौरव गान, गाओ प्रभूचे गौरव गान.